त्याला पण थोडंसं त्याचं लहानपण त्याला आठवतंय। नमस्कार, मी राजश्री ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आता मी चाललेली आहे तेंडी नाक्याच्या देवीला दर्शनासाठी। मला माहीत नाही की तिथे दर्शन मिळेल की नाही, पण तिकडची जी जत्रा असते म्हणजे तिथे वेगवेगळ्या गोष्टींची जत्रा असते, लहान मुलांची खेळणी, त्याच्याशिवाय बऱ्याच साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात म्हणजे खाण्याचे स्टॉल असतात, कपड्यांचे स्टॉल असतात, फुगेवाले असे लहान मुलांसाठी पण बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात। तर त्याच्यासाठी मी चाललेली आहे। मी आता 2 व्हीलरवरनं जाणार आहे, कारण तिथे पार्किंगचा पण खूप इश्यू असतो। सो थोडी लांबच पार्किंग करून मग चालत आम्ही पूर्ण ती जत्रा बघणार आहे। जर देवीचं दर्शन घ्यायला मिळालं, जर जास्त रश नसेल तर देवीचं दर्शनही होईल, पण लांबून मात्र मी तुम्हाला नक्की देवीचं दर्शन पण दाखवेन आणि तिकडची जी जत्रा आहे ती सुद्धा आम्ही कशाप्रकारे एन्जॉय करतोय ते सुद्धा दाखवेन। चला आपण निघूया तेंडी नाक्याच्या देवीच्या दर्शनासाठी। सब मजहब भरते हैं आतल्या बाजूने तर ह्यांनी पूर्ण गाड्या तर ब्लॉक करून टाकलेल्या आहेत। इथून पुढे जाण्यासाठी त्यांनी रस्ता नाही ठेवलाय, कारण इथून सगळे छोटे छोटे स्टॉल सारखी लोक इथे बऱ्याच साऱ्या गोष्टी घेऊन बसलेत। मला तरी सुरुवात बघून असं वाटतंय की ठाण्यातल्या ज्या गोष्टी इतर कुठे मिळणार नाहीत ना, तर आजच्या जत्रेत मात्र तुम्हाला नक्की बघायला मिळतील। जशा इथे वेगवेगळ्या वस्तू घेण्यासाठी आहेत, तशा खाण्याचे पण सुद्धा इथे भरपूर सारे स्टॉल्स इथे लावलेले आहेत।
ही जी टेंभी नाक्याची जी देवी बसते, ही देवी बसायची जी सुरुवात आहे ती ज्यांनी चालू केली ते आहेत धर्मवीर आनंद दिघे साहेब। यांच्यामुळेच टेंभी नाक्याची देवी बसायला सुरुवात झालेली आहे। तेच या सर्व गोष्टीचे कर्ताधर्ता आहेत आणि त्यांची हीच परंपरा पुढे सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवली। मला इथे एक नथ आवडली, ती मी इथे घेतलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता, खूप सुंदर आहे अशी नथ। त्यांच्याकडे डिझाईन्स पण खूप छान छान आहेत। नथ ॲज वेल एज प्रेसिंगच्या नथ आहेत। खूपच रश असल्यामुळे पोलीस आत जाऊ देत नाहीत, परंतु म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग हा सापडतोच। तेच माझ्या बाबतीत घडलं। ही जी तुम्हाला इथे लाईन दिसते ना, ही देवीच्या दर्शनासाठी आहे। आपण खूप जवळून जाऊन दर्शन नाही घेऊ शकत आहे, कारण आज त्यांचा बेंजो आणि काही गोष्टीचं रिस्ट्रिक्शन असल्यामुळे आपण दर्शन नाही घ्यायला मिळत आहे। तुम्ही बघताय केवढी मोठी लाईन आहे। माझ्यामध्ये ह्यांचं दर्शन रात्री 11-12 शिवाय होणार नाही। तुम्ही इथे बघू शकता, खूप लांबपर्यंत अशी लाईन आहे, खूप गर्दी आहे आज तर। ही लाईन इथून कमीत कमी अजून 1 किलोमीटर लांब आहे आणि त्यातही लोक दर्शन घेत आहेत। इथे बऱ्याच बायका देवीची ओटी भरण्यासाठी येत असतात। खाण्याचा सर्वात मोठा स्टॉल तर मला आतापर्यंत हाच दिसला। त्यांच्याकडे खाजं, बालुशाही, मैसूर, पेठा असे बरेच सारे प्रकार आहेत त्यांच्याकडे। माझा जो भाऊ आहे तो वयाने खूप मोठा आहे, परंतु
त्याला पण थोडंसं त्याचं लहानपण त्याला आठवतंय, म्हणून त्याने आम्हाला इथे येताना तलवार आणायला सांगितली. तर आम्ही ती तलवार आता घेतोय त्याच्यासाठी. खूप मजा वाटते, कारण लहानपण आपलं सुद्धा परत येतं ह्या सगळ्या गोष्टीमुळे. आपल्याला सुद्धा लहानपणीच्या बऱ्याच साऱ्या गोष्टी अशा या जत्रेतनं आठवत असतात, कारण आपण सुद्धा लहानपणी अशाच बऱ्याच साऱ्या वस्तू जत्रेत गेल्यानंतर आपल्या आई वडिलांकडे हट्ट करत असतो. इथे जे विक्रेते आहेत त्यांना जरा सुद्धा उसंत नाहीये बसायची, एवढी गर्दी आहे प्रत्येक ठिकाणी. यांनी इथे छान एक गोष्ट केलेली आहे, येण्यासाठी एक मार्ग आणि जाण्यासाठी एक मार्ग, असे यांनी दोन प्रकारचे वर्ग केलेत. या मुलीला बघून मला माझ्या लहानपणीची आठवण येते की आमचे वडील सुद्धा आम्हाला असेच खांद्यावरती बसून जत्रेत फिरवायचे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे राजस्थानी पिकल्स पण आहेत. लहान मुलांसाठी जत्रेत येणं ही एक पर्वणी आहे, कारण इथे जरी त्यांनी हट्ट केला तरी त्यांचे पॅरेंट्स त्यांचे हट्ट पूर्ण करतात, कारण मुलं इथे सर्वांच्या समोर खूप तमाशे करतात. हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. मुलं असं करतात की ज्याच्यामुळे आई वडील सर्वांच्या समोर त्यांना ओरडत नाही आणि फटकेही देत नाहीत, तो त्यांचा मुलं त्याचा फायदा उठवतात. पण होतं असं कधी कधी. इथे तुम्हाला लहान मुलं त्यापासून वयस्करांपर्यंत सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. म्हणजेच लहान मुलांच्या खेळणीपासून ते वयस्करांच्या काठीपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्ही इथे विकत घेऊ शकता. फक्त एवढंच तुमच्यामध्ये पेशन्स हवे चालण्याचे, कारण पाऊस अजूनही गेलेला नाही आहे आणि त्यामध्ये सुद्धा इतकं गरम होतं आहे. पण ठीक आहे, आम्ही खूप एन्जॉय करतो हे सगळे क्षण. खूप मजा येते आम्हाला. तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळ्याच प्रकारचा आनंद सुद्धा इथे पाहायला मिळतोय. तुम्ही इथे बघू शकता चावल पर नाम, की बरीच जण एक आठवण म्हणून आपल्याबरोबर इथे चावल पे नाम. आणि इथेच माझ्या मते आतापर्यंत मला सर्वात जास्त गर्दी दिसलेली आहे. नेम ऑन राईस.
गरबा संपण्याचे पण काही दिवस बाकी आहेत, तो बरीच लोक इथे गरब्यासाठी चनियाचोली वगैरे अगदी स्वस्त इथे विकत मिळते, कारण इथे रेट त्यांचे हाय असतात. परंतु तर तुम्ही जर बार्गेन केलं तर ते पण तुम्हाला स्वस्तात मिळतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कपडे तुम्हाला इथे बघायला मिळतील. आणि तुमची बार्गेन पॉवर जर चांगली असेल तर खूप चांगल्या प्रकारे तुम्ही इथे बार्गेन करून तुमच्यासाठी मस्त असे डिझाईनचे कपडे सुद्धा घेऊ शकता. टेंभी नाक्याची जी जत्रा आहे ती सर्व फिरलेलो आहोत. पाय पण खूप दुखत आहेत कारण खूप अंतर आहे चालायचं. आता जत्रेत मात्र आतमध्ये जायला नाही मिळत आहे, म्हणजे जिथे पाळणा वगैरे आहे, कारण खूप गर्दी आहे. त्याच्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत घरी, कारण बाहेर वगैरे खाण्याचा असा काही प्रोग्राम नाही. ऑलरेडी जेवण घरी बनवलेलं असल्यामुळे आता आम्ही निघतो घरी जाण्यासाठी. आम्ही आता पूर्ण गर्दीच्या गराड्यातून बाहेर पडलोय. तुम्ही माझ्या मागे बघत असाल पूर्ण रस्ता सुद्धा मोकळा आहे. सो तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय.